तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन रखडलेलं आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून मानधन अडकलंय। त्यामुळे गावाचा कारभार हाकणारे सरपंच आणि उपसरपंच सध्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये आहे। पाहुयात एक खास रिपोर्ट। गावचे कारभारी त्यांचीच उपासमारी। महाराष्ट्रात सरपंच उपसरपंचांचे हात रिकामेच। वाढ राहिली दूर, आहे तेच मानधन थकलं। महाराष्ट्रातल्या गावांचा कारभार हाकणाऱ्या सरपंच आणि उपसरपंचांचे डोळे सध्या सरकारकडे लागून राहिलेत आणि त्याचं कारण आहे थकलेलं मानधन। हो, गावात काय हवं आणि नको ते पाहणाऱ्या सरपंच आणि उपसरपंचांना गेले 4 महिने मानधनच मिळालेलं नाही आणि त्यामुळे हे थकलेलं मानधन तातडीनं मिळावं अशी मागणी सरपंच आणि उपसरपंचांनी केली आहे। 3 महिन्यापासून आमचं मानधन रखडलेलं आहे। तरी शासनाने या सर्व ग्रामपंचायत सरपंच लोकांचे मानधन त्वरित अदा करण्याचे प्रयत्न करावे व मिळावे ही विनंती। पूर्वी 3000 होता, आता 6000 काय तर करतो म्हणले होते, पण आलेलंच नाही। आम्हाला ते 6000 तर मिळालं, पण ते 3000 पण 3 महिने झाले मिळाले। कोणत्याही गावचा विकास करायचा तर त्यात सर्वात महत्त्वाचा दुवा असतो तो सरपंच आणि उपसरपंच। अनेक कामांसाठी प्रत्येक ग्रामस्थ सरपंच आणि उपसरपंचांकडेच धाव घेत असतात। सरपंच आणि उपसरपंचही गावाच्या विकासासाठी झटत असतात। खरं तर ग्राम विकासाचा डोलाराच सरपंच आणि उपसरपंचांच्या खांद्यावर असतो। राज्यात 28,813 सरपंच आणि उपसरपंच आहेत। सरपंचांसाठी प्रति महिना 3000 रुपये इतकं मानधन आहे, तर उपसरपंचांसाठी प्रति महिना 1500 इतकं मानधन आहे। पण याच हजारो सरपंच आणि उपसरपंचांची अवस्था गेल्या 4 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे बिनपगारी फुल अधिकारी अशी होऊन गेली आहे आणि त्यामुळेच हे थकलेलं मानधन सरकारनं तातडीनं देण्याची मागणी आता होऊ लागली आहे। या मागच्या 4 महिन्यापासून सरकारनं सरपंच उपसरपंचांचं मानधन स्थगित ठेवलेलं आहे, दिलेलं नाही। त्यामुळे सरपंच उपसरपंचामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना देखील सन्मानजनक मानधन मिळायला हवं ही आमची मागणी आहे। महत्त्वाचं म्हणजे सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचं आश्वासन सरकारनं दिलेलं होतं, त्याला आता वर्ष उलटून गेलंय। मात्र मानधनात वाढ तर सोडाच, आहे तेच मानधन गेल्या 4 महिन्यांपासून थकलंय। म्हणूनच लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी प्रयत्न करणारं हे सरकार लाडका भाऊ असलेल्या सरपंच आणि उपसरपंचांचं थकलेलं मानधन केव्हा देणार हाच खरा प्रश्न आहे। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।